महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत होणाऱ्या तलाठी भरती प्रक्रियेत पेसा क्षेत्रातील उमेदवारांना न्याय मिळावा आणि भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनावर पेसा क्षेत्रातील विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत। निवेदनात नमूद करण्यात आले की तलाठी हे महसूल विभागातील महत्त्वाचे पद असून पेसा क्षेत्रातील संबंधित प्रशासनात त्याची थेट भूमिका असते। त्यामुळे भरती प्रक्रियेत पेसा क्षेत्रातील पदांची स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांसाठी मी पेसा क्षेत्रातील आहे किंवा नाही असा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच पेसा क्षेत्रातील पदांची जिल्हानिहाय व तालुकानिहाय संख्या जाहीर करणे, संबंधित पदांचे स्थान स्पष्ट करणे, स्थानिक आदिवासी उमेदवारांच्या हक्काचे संरक्षण करणे आणि पेसा क्षेत्रातील पदे इतर क्षेत्रात वळविण्यापूर्वी स्थानिक पात्र उमेदवारांना संधी देणे अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पेसा क्षेत्रातील आरक्षण, पात्रता, पदांची संख्या आणि इतर सर्व बाबी स्पष्ट करून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या मागण्यांवर शासन व संबंधित विभागाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आणि युवकांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। आंदोलनही करू शकतो, ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये जंतर मंतर झालं आम्ही तेही करू शकतो, कारण हा अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे। कारण शासन काय करते, विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे स्वप्नासोबत खेळत आहे। आता मला सांगा, तलाठी भरती या ठिकाणी पेसा अंतर्गत येते, म्हणजे आमच्या आदिवासी बंधू भगिनींचं नुकसान नाही का याच्यामध्ये? MPSCमध्ये पूर्वपरीक्षा द्या, मेन द्या, आधी पूर्वच निघत नाही त्याला, पण त्याच्यामध्ये हे अजून संकट। त्यामुळे आमची शासनाला पूर्णपणे मागणी आहे की बाबा जशी भरती होती आधी तलाठीची तुम्ही तशीच घ्या, तुम्हाला घ्यायची असेल तर पुढच्या वर्षापासून घ्या, परंतु आताची जी निघालेली भरती आहे ती तुम्ही आधीच्याच अभ्यासक्रमासारखी घ्या, म्हणजे जो काही 25-25चा पॅटर्न होता, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, GK आणि मॅथ्स त्याप्रमाणे घ्या तुम्ही। कारण याने सर काय होतं माहिती आहे का, विद्यार्थी पूर्णपणे संभ्रम झालेले आहे, गोंधळलेले आहेत, सिलेबस माहीत नाही आहे आणि आता जवळपास आय थिंक ते ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे आणि एवढ्या कसं अभ्यास करू होणार? म्हणजे यामध्ये सरळ MPSCच्या विद्यार्थ्यांना फायदा आहे। आमचं जे विचार आहे दलित समाजातील, त्यानंतर ST कॅटेगरीतील मुलं म्हणजे मोठ्या आशेने या पदाकडे बघतात, त्याच्यामध्ये आता ही अशी भरती काढलेली आहे। त्यासाठी आमची शासनाला एकदम अशी मागणी आहे की तुम्ही MPSCची भरती हे पुढच्या वर्षापासून घ्या, परंतु आता ती भरती आधीसारखीच घ्या, ही आमची मागणी, आमची म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची मागणी, ST आणि SC समूहाची सर्व आरक्षित वर्गाची मागणी आहे।